नमस्कार मित्रांनो, वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 सामना मोठा रोमांचक झाला। या सामन्यामध्ये भारताचे सलामीवर फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत 219 धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला। या सामन्यात अर्शदीप सिंगनं मोठी कामगिरी केली। आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 7 गडी बाद करत 208 धावांपर्यंत रोखलं, त्यामुळे भारताचा विजय साकार झाला। भारताच्या 219 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली। मात्र अखेरच्या षटकात केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे अर्शदीपनं भारताला विजय मिळवून दिला। या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 2 बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांना एक-एकने यश मिळालं, तर अर्शदीपने इतिहास रचला आहे। खरं तर अर्शदीपने 4 षटकात 37 धावा देत 3 बळी घेत सर्व भारतीय वेगवान गोलंदाजांना मागे टाकलं आणि नंबर 1 चा मुकुट मिळवला। एक वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंगने जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सारख्या दिग्गजांना मागे टाकत भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊन एक महान कामगिरी केली आहे। अर्शदीपच्या नावावर आता T20 क्रिकेटमध्ये 92 विकेट्स आहेत। या सामन्यापूर्वी अर्शदीप भुवीला मागे टाकण्यापासून 2 विकेट्स दूर होता, तर जसप्रीत बुमराहच्या 89 विकेटसह बरोबरीचा होता। पण आता अर्शदीप हा T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे। युजवेंद्र चहल 79 डाव, अर्शदीप सिंग 59 डाव, भुवनेश्वर कुमार 86 डाव, जसप्रीत बुमराह 69 डाव, हार्दिक पांड्या 94 डाव। आता अर्शदीपचे लक्ष युजवेंद्र चहलच्या सर्वाधिक विकेट्सचे रेकॉर्ड आहे। युजवेंद्र चहलने T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक 96 विकेट घेतल्यात। अर्शदीप सिंग आता या आकड्यापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे। आणि एवढंच नाही, तर अर्शदीपकडे T20 क्रिकेटमध्ये पॉवर प्ले मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून भुवीचा विक्रम मोडण्याची उत्तम संधी आहे। मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।